तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बाळापूर तालुक्यातील महानिर्मिती पालस FGD प्रकल्पाच्या मुख्य व्यवस्थापनाने आमरण उपोषणकर्त्यांचा अंत पाहू नये। जर उपोषणकर्त्याच्या जीवितवास काही हानी झाल्यास मुख्यतः प्रकल्प व्यवस्थापना जबाबदार धरू असा आक्रमक पवित्रा संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष GM भालेराव यांनी घेतला। 23 जून पासून बेमुदत आमरण उपोषण करत्या 4 कामगारांचा दुसरा दिवस असून आमरण उपोषणकर्ते प्रमोद बाळू वानखडे, दिलीप लक्ष्मण वानखडे, विशाल हरिदास वाहुर वाघसह दिनेश सहदेव उगले या 4 आमरण उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली आहे। आमरण उपोषणकर्त्याची प्रकल्प व्यवस्थापनाने साधी विचारपूसही न केल्याने संघटनेसह आंदोलनातील सहभागी कामगारांनी व्यवस्थापनाचा निषेध केलेला आहे। विशेष करून 23 जून रोजी रात्रीला नैसर्गिक तुफान व वादळी पाऊस आल्याने अनेक सापांचा सुळसुळाट उपोषण मंडपात आढळून आला। FGD प्रकल्पातील मुख्य कंत्राटदार मे B&R कंपनी असून मे अभि इंजिनिअरिंग कंपनीने मे KPK कन्स्ट्रक्शनचा कंत्राटदार यांच्याकडील किमान 50 ते 60 कामगारांच्या न्याय मागण्या सोडवण्याची मागणी उपोषणकर्त्यांकडून करण्यात आली आहे। MCN न्यूज मराठीकरिता अब्दुल साबिर, बाळापूर। प्रकल्पातील किमान 60 ते 70 कामगारांच्या न्याय मागण्यासाठी पारस वीज केंद्राच्या गेटसमोर दिनांक 19 जून ते 22 जून 2026 पर्यंत साखळी उपोषण करण्यात आलेले आहे आणि साखळी उपोषणातून न्याय न मिळाल्यास आपण अल्टिमेट दिला होता निवेदनाच्या माध्यमातून। 23 जूनपर्यंत 22 जूनपर्यंत आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर दिनांक 23 जूनपासून बेमुदत आमरण उपोषण आपण करण्याचा इशारा दिला। त्यांनी साखळी उपोषणातून आपल्या न्याय मागण्या न मान्य केल्यामुळे कालपासून म्हणजेच 23 जूनपासून आज दुसरा दिवस आमरण उपोषण करत्यांचा 4 आमरण उपोषणकर्ते आपले बसलेले आहेत आणि आपल्या ज्या न्याय मागण्या आहेत त्या अत्यंत रितसर आहेत, कायदेशीर आहेत। महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती रोजंदारी मजदूर सेनेच्या वतीने कामगारांच्या न्याय हक्कासाठी जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आंदोलनातील प्रमुख मागण्या प्रकल्पाचं किमान वेतन मिळालं पाहिजे, प्रकल्पाच्या किमान वेतनाचा फरक मिळाला पाहिजे, त्याच्यानंतर बोनस 8.33 हे कायदेशीर आहे ते सुद्धा मिळालं पाहिजे, HRA 5% आहे ते सुद्धा मिळालेलं पाहिजे। अशा पद्धतीच्या आमच्या मागण्या आहेत। त्या मागण्या अत्यंत कायदेशीर असताना देखील प्रकल्प व्यवस्थापन याकडे अक्षम्य दुर्लक्ष करते। मेसर्स अभि इंजिनिअरिंग कंपनी, बेजान रूप कंपनी आणि या कंपनीचा कॉन्ट्रॅक्टर मलकीत सिंग या कंत्राटदाराची नैतिक जबाबदारी होती की महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार आपल्याकडे कामगार काम करत आहेत त्या कामगारांना किमान वेतन ज्या काही कामगार कायद्याच्या सोयीसुविधा आहेत ते देण्याची त्यांची एक नैतिक जबाबदारी होती। आणि विशेष करून तुम्हाला सांगायचं म्हटलं म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून की 1 जून 2026 पासून कोणत्याही प्रकारची लेखी सूचना न देता 60 ते 70 कामगारांना कामावून कमी केले। मे महिन्याचा हा प्रलंबित पेमेंट बाकी आहे। त्यानंतर आपण ज्या मागण्या मागितलेल्या आहेत त्या मागण्यावर त्यांनी विचार न केल्यामुळे किमान 10 ते 20% व्याजदरानं त्यांनी भरपाई वसूल केली पाहिजे। ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत।